Hi guys, welcome back to my channel and I'm so sorry I haven't posted any vlog yet, but here I am with a new vlog. नवरात्रीचे 9 दिवस चालू झालेले आहेत आणि माझे हेअर्स खूप पांढरे झाले ते लाईक व्हाईट ग्रे झाले ते, सो मी त्याला कलर करणार आहे ऑब्व्हियसली विथ अ ब्लॅक कलर. मी स्ट्रिक्सचा शॅम्पू ब्लॅक कलर यूज करते आणि तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये दोन असं एक पाऊच येतो. सो मी त्याला 5 मिनिटसाठी ठेवणार आहे. सकाळ सकाळ लवकर उठून मम्मा मस्तपैकी येल्लो साडी घातलेली आहे तुम्ही बघू शकता आणि मम्मानी पूजा स्टार्ट केली. आम्ही घट बसवतो 9 दिवस, आमचे दरवर्षी असतो. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते मम्मा, किती सुंदर दिसते बघा. मस्तपैकी साडी घातली आणि पूजा केली आणि मी घातलं कुर्ती येल्लो कलरची, कारण की आज येल्लो कलर आहे आणि फर्स्ट डे. झोपली फुल आणि लिटरली आता किती वाजले ते 3 वाजले ते, कारण की मला उशीर झाला पूजा वगैरे सगळं. तर आता मम्मानी बनवले उपवासाचे काय कटलेट. उपवासाचे कटलेट म्हणजे की साबुदाण्याचे टिक्की बनवले. साबुदाणा, बटाटा, शेंगदाण्याचा कूट हे टाकून कटलेट. त्याच्यापेक्षा तुम्ही आहे ना मम्माच्या चॅनलवरती जाऊन रेसिपी बघून घ्या, कारण की मी लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये. आणि पराठे पण केले, साबुदाणा आणि बटाट्याचे पराठे केले ते, जे मी काल ऑलरेडी खाल्लेले आणि आज परत खाणार आहे. मम्मा खूप भारी बनवते रेसिपी. सो प्लीज नक्की जाऊन सबस्क्राईब करा मम्माच्या चॅनलला, तुम्हाला नवीन नवीन अशीच रेसिपीज भेटतील. आणि प्लीज माझा अवतार इग्नोर करा बिकॉज मी झोपलेले. किती मस्त प्रेझेंटेशन तर केलंय मम्मीने. हा 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 मम्मी चुम्मेश्वरी. धरा तुम्हाला दाखवायच्या व्हिडिओ मध्ये माझ्या. धर चारा माझ्या फॅन्सला चार. एवढं मस्त तिने हे हाताने हार्ट बनवलाय, हे किती छान केलंय ते. आता टेस्टला बघूया आपण. क्रिस्पी क्रिस्पी. लय भारी. आणि बाय द वे ही चटणी पण उपासाचीच आहे. कशाची बनवली मम्मा? हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडं खोबरं, शेंगदाणे. तुम्ही उद्या टाकणार आहे व्हिडिओ. मी तुम्हाला लिंक देते, पटकन जाऊन बघा रेसिपी, प्लीज ट्राय करा. उद्या माझी चटणीचा व्हिडिओ पहिला टाकणार आहे. उपवासाची चटणी. उपवासाला पण तुम्ही एवढं भारी भारी खाऊ शकता. मी एक हार्ट खाल्ला, आधीला एक हार्ट. पण टेस्टला कसं आहे, मस्त आहे ना एकदम. माऊ काय खातीये? माऊ फूड खातीये. झोपलेले मी तिला जबरदस्ती उठवून तिला खाऊ घालते, कारण की ती झोपली ना डायरेक्ट 6, 6:30, 7 वाजता उठते. सो जेवण खाणं तिचं दुपारचं राहूनच जातं. तिचं फूड आहे तिला दिलं. आता लिटरली वाजले दुपारचे 4:30 आणि या पोरीला झोपायची बघते. हे असं नुसतं खुशीत झोपायला पाहिजे कोणाच्या ना कोणाच्या तरी. रात्रीची माझ्याकडे असते, दुपारची मम्माकडे असते. हे असं झोपायला पाहिजे तिला. भाऊ कागू. मी आले मम्मा सोबत खाली, कारण की मम्मीला ब्लाऊज शिवायला टाकायचं होतं. सो त्यासाठी आलेले. मला खूप ऑकवर्ड फील होतं यार असं बाहेर ब्लॉग करायला. आणि इथं मम्मी साईज वगैरे देते ब्लाऊजचे, कसं शिवायचं आहे. मस्तपैकी वाजत गाजत देवीचं आगमन होत होतं. मगाशी मी रेकॉर्ड करायला विसरले यार. मम्मीला नाही, आधीला घेतोय आम्ही घागरा, म्हणजे लेहंगा खालचं फक्त घेतोय, कारण की आम्ही त्याच्यावर पेअर करू शकतो क्रॉप टॉप वगैरे. आमच्या सोसायटीत असं मस्तपैकी सजवलेलं आहे, फक्त एंट्रन्स. पुढं आमच्या सोसायटीत इथे सजवायचं होतं, इथे सजवलं नाही आहे. आणि बाहेर फक्त एंट्रन्सला सजवलं, बघू शकतो तुम्ही. इथे आम्ही खेळतो मधोमध. आणि आज काय माहिती असेल तर मी खाली जाईल, नाही तर नाही.
मा फोनवर बोलते यार. मी खूपच दिवसानंतर व्लॉगिंग केली आहे, लाईक खूप जास्त दिवसानंतर व्लॉगिंग केली आहे आणि आय एम सॉरी फॉर दॅट. बट आता असे व्लॉग्स येत राहतील, नॉट रेग्युलर बट मी ट्राय करेन टू बी कन्सिस्टंट विथ द ब्लॉग्स. तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि मला हे पण सांगा की तुम्हाला हा ब्लॉग मराठीमध्ये हवा आहे की हिंदीमध्ये मी बोलू. म्हणजे असे माझे खूप जास्त ऑडियन्स आहेत जे हिंदीमध्ये आहेत, म्हणजे हिंदी त्यांना आवडते माझ्याकडून म्हणजे ऐकायला. हिंदी ऑडियन्स जास्त आहेत, सो त्यांना कदाचित मराठी समजत नसेल. सो प्लीज मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये की मी मराठी यूज करू का हिंदीमध्ये ब्लॉग्स करू. तर या अंटिल देन मीट यू इन नेक्स्ट व्लॉग. टाटा बाबा बाय.